नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 28. एक कॅब एका छोट्याशा घरासमोर थांबली. वीणाने कॅबचे पैसे पेड केले आणि डोळ्यावर गॉगल, डोक्यावर दुपट्टा ओढून आत आली. हॅलो मॅम, काय हवंय आपल्याला? एक 22-23 वर्षाची मुलगी तिच्या जवळ आली. वीणाने तिला निरखून पाहिले. व्हाईट टॉप, ब्ल्यू जीन्स, डोळ्यावर चष्मा, केसांचा हाय पोनी. सुंदर होती ती, दाताला पिन लावले होते. तू कस्तुरी राईट? वीणा बोलली. तसे ती मुलगी आश्चर्याने तिला बघू लागली. हो, पण तुम्हाला कसं माहीत? ती शॉक होत बोलली. वसू कुठे आहे? वीणाने रूममध्ये चौफेर नजर फिरवली. मॅम आत डिझाईन बनवत आहेत, पण तुम्ही सांगितले नाही तुम्ही कोण आहात. कस्तुरी अजूनही गोंधळली. तसे वीणाने तिचे गॉगल आणि दुपट्टा काढले. कस्तुरी खूप मोठ्याने किंचाळली. तसे आत कामात असलेली वसुधा पडतच बाहेर आले, सोबत काही वर्करही. एवढे ओरडायला काय झाले कस्तुरी? भूतबीत पाहिलेस की काय? वसुधा हसतच तिला बोलली, पण कस्तुरी डोळे मोठे करून वीणाकडे एकटक बघत होती. मॅम, वीणा मराठे. कस्तुरी शॉक होत पुटपुटली. हो, त्यात काय झाले? ओनर आहे ती व्याबची. वसुधा हसत बोलली. तसे कस्तुरी बेशुद्धच झाली. कस्तुरी, अगं काय होत आहे तुला? तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपत वसुधा तिला उठवू लागली. ताई, जरा डॉक्टरांना बोलावून आणा. कस्तुरीला बेशुद्ध झालेले बघून वीणाने एका वर्करला ऑर्डर दिली. ती बाहेर जाणारच की कस्तुरी शुद्धीवर आली. वसू, मॅम मला पिंच करा. खरंच खुद्द वीणा मराठे माझ्या पुढ्यात आहेत. कस्तुरी एकटक वीणाकडे बघू लागली. तिचा अजूनही तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. वसुधाने डोक्यावरच हात मारले. खरे तर कस्तुरी वीणाची खूप मोठी फॅन होती. दिसायला थोडीशी बावडट, पण तेवढीच हुशारही. व्यापचे मॅनेजमेंट तिच्याकडे होते. वसुधाने तिच्या हातावर चिमटा काढला. ओ माय गॉड, वीणा मराठे? कस्तुरी तर तोंडावर हात ठेवून वीणाकडे बघू लागली. हाय. वीणाने हसतच हात हलवले. हॅलो मॅम, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. हा, काय कमाल ॲक्टिंग करता तुम्ही, आणि डान्स तर लाजवाब. ओ माय गॉड, आणि किती क्यूट आहात तुम्ही. कस्तुरीने बडबड करत वीणाला फ्लाइंग किस दिले. वीणा कसनुस हसत कस्तुरीकडे बघत होती. अजूनपर्यंत तरी तिने अशा वेड्या फॅनला पाहिले नव्हते. कस्तू, आता वीणाची नेहमीच भेट होत राहणार. जरा कामाची बघूया. कस्तुरीची बडबड थांबवत वसुधा बोलली. ओ सॉरी. कस्तुरीने जीभ चावली. वसू, कुठवर आली तयारी? सॉरी हा, कामाच्या नादात मी इकडे लक्ष देऊ शकले नाही. वीणा मनापासून माफी मागत बोलली. मी समजू शकते वीणा, तू इकडेचे टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या कामावर फोकस कर, आणि तयारीचे म्हणशील तर डिझाईन रेडी आहेत. फक्त फॅब्रिक आणि ड्रेससाठी लागणारे काही साहित्य आणायचे आहेत. आज मी मार्केटमधून घेऊन येईल. बट वीणा, एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे कॉन्टेस्टमध्ये आपल्याला मॉडेलची गरज पडणार आहे. वसुधा बोलली. तशी वीणा विचारात हरवली. कॉन्टेस्टमध्ये जिंकण्यासाठी जेवढे तुमचे ड्रेसचे डिझाईन, फॅब्रिक, क्वालिटी महत्त्वाचे असते, तेवढेच त्याला योग्य प्रकारे प्रेझेंट करणंही गरजेचे होते. वीणाने लगेच एक नंबर डायल केला. रिंग जात होती, पण पलीकडून कॉल रिसीव्ह झाले नाही. वीणाने परत एकदा कॉल केले आणि दुसऱ्याच मिनिटाला कॉल रिसीव्ह झाला. हॅलो, वीणा शांत स्वरात बोलली. तसे पलीकडे अगदी शांतता पसरली. पाठोपाठ कोणाच्या तरी मुसमुसण्याचा आवाज आला. काऊ? वीणा बोलली. तसे समोरून काहीतरी फुटण्याचा आवाज आला. तुला लाज नाही वाटली मला कॉल करताना? कोणाला काही न सांगता निघून गेली होतीस ना? मग आज कशी आठवण झाली माझ्यासारख्या गरीबाची?
कावेरी भयानक चिडून बोलली, काऊ सॉरी ना, अगं तेव्हाची सिच्युएशनच तशी होती म्हणून जावे लागले. वीणाने तिला सत्य सांगायचे टाळले. असा कोणता पहाड तुटला होता ग तुझ्यावर? अचानक व्हीआर मधून निघालीस, त्यात तुझा फ्लॅटही सोडलेस. सांगण्याची काही पद्धत असते की नाही? मी किती शोधले तुला. तुझ्या काळजीने रोज तिळतिळ तुटायची. कुठे असशील, काय करत असशील, डोक्यात हजारो प्रश्न. आणि 1 वर्षानंतर दिसलीस ते डायरेक्ट मूवीमध्ये. विना तू एकदा भेट, मग सांगते तुला मूर्ख, बेअक्कल. कावेरी चिडचिड करू लागली. तिच्या तोंडून शिव्याही वीणाला गोड वाटत होत्या. तेव्हा सगळं सोडून जाणारी वीणा मजबूर होती, हरलेली होती. आपले सत्य दुसऱ्यांना कळले तर त्यांच्या तिरस्कारित नजरा तिला सहन होणार नाही, म्हणून रात्रीच्या अंधारात ती गुडूप झाली होती. तू कशी आहेस विनू? अचानक कावेरीचा कातर स्वर कानावर पडला. तशी वीणाही भावूक झाली. मी एकदम मस्त, पण सगळं फोनवरच बोलणार आहेस का? काऊ यार, मला तुला भेटायचे आहे. वीणा स्वतःला सावरत बोलली. मग दोघी अशाच थोडा वेळ बोलून कॉल कट केले. वसू, तू ड्रेस रेडी कर, मॉडेल मिळून जातील, वीणा बोलली. वसुधाने तयार केलेले डिझाईन वीणाला दाखवले. तसे छानच होते, पण कागदावर आखलेले आणि प्रत्यक्षात कपड्यावर केलेल्या डिझाईनमध्ये खूप फरक होते. वीणा चांगलेच जाणून होती वसुधाचे टॅलेंट, पण कॉम्पिटिशन होती. थोडेसे दडपण तिलाही आलेच असणार. काही वेळ तेथे थांबून वीणा शूटिंगच्या सेटवर निघून गेली. वीणाला बघताच शनायाच्या ओठावर तिरकस हसू फुलले, तर बाकी क्रू मेंबरही तिच्याकडेच बघत होते. वीणा गोंधळून सगळ्यांना बघू लागली. तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तयार व्हायला निघून गेली. काही प्रॉब्लेम आहे का? सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? मेकअप आर्टिस्टही वीणाकडे मिश्किल हसत बघत होती. नो मॅम, बोलून मेकअप आर्टिस्ट वीणाचे मेकअप करू लागली, पण तिच्या असिस्टंटसोबत कुजबूज सुरूच होती. मध्येच दोघी हसायच्या. वीणाला जरा विचित्रच वाटले, पण तिने फारसे लक्ष दिले नाही. तयार होऊन ती बाहेर आली तसे एक क्रू मेंबर तिच्या जवळ आला. मिस वीणा, तुम्हाला डायरेक्टर राकेश बोलवत आहेत. मॅसेज देऊन क्रू मेंबर निघून गेला. वीणा तिचा लेहेंगा सांभाळत डायरेक्टर राकेश जवळ गेली. त्यांच्यासोबत स्क्रिप्ट रायटर, प्रोड्युसर आणि फिल्मचा हिरो केवल त्यागीही बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव तर काहीसा अस्वस्थही दिसत होता. सगळ्यांना एकत्र बघून वीणा गोंधळली. डायरेक्टर सर, तुम्ही मला बोलावले? भानावर येत तिने डायरेक्टर राकेशला आवाज दिले. या मिस वीणा, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा करून राकेश बोलले. काही प्रॉब्लेम आहे का सर? अचानक तिला का बोलावले असावे मनात प्रश्न आणि थोडीशी भीतीही. डायरेक्टरने इशारा केला तसे स्क्रिप्ट रायटरने काही पेपर्स तिला दिले. हे काय आहे सर? वीणाने पेपर्स हातात घेत विचारले. ते स्क्रिप्ट आहे. डायरेक्टरही काहीसे अस्वस्थ दिसले. काय सर, किती घाबरले मी. मला स्क्रिप्टची काही गरज नाही. मी वाचले आहे सगळं आणि मला माझे डायलॉग पाठ आहेत. मग शूटिंग सुरू करायचे का? वीणा हसतच स्क्रिप्ट परत करत बोलली. तसे डायरेक्टरने प्रोड्युसर, स्क्रिप्ट रायटर आणि केवलकडे पाहिले. मिस वीणा, एकदा स्क्रिप्ट रीड करा, प्रोड्युसर गंभीर स्वरात बोलले. सगळ्यांचे अस्वस्थ चेहरे आणि चेहऱ्यावरील गंभीर भाव बघून वीणाने स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. जसजसे ती स्क्रिप्ट पुढे वाचू लागली तसतसे तिचे एक्सप्रेशन चेंज होत होते. मी हे नाही करणार सर, सॉरी, मला हे नाही जमणार, वीणाने स्क्रिप्ट परत करत काहीशी अस्वस्थ स्वरात बोलली. हे तुम्हाला करावंच लागेल मिस वीणा. फिल्मच्या इन्व्हेस्टरची तशी डिमांड आहे. तुम्ही सेकंड लीड जरी असलात तरी तुमच्या रोलमुळे ही मूव्ही उठणार आहे आणि म्हणूनच इन्व्हेस्टरने स्पेशल तुमच्या रोलसाठी काही चेंजेस सुचवले. आणि तुम्हालाही माहीत आहेत, कधीकधी सोयीनुसार स्टोरीचा प्लॉट चेंज करावा लागतो. आता तुम्ही माघार घेऊ शकत नाही मिस वीणा. डायरेक्टर राकेश जबरीच्या स्वरात बोलले. बट सर,
नो मोर आर्ग्युमेंट मिस वीणा. आज तुम्ही घरी गेलात तरी चालेल, पण उद्या येताना पूर्ण तयार होऊन या, कारण उद्या तुमचे कुठलेही कारण चालणार नाही. डायरेक्टर राकेश बोलले तशी वीणा काही न बोलता निघून गेली. आज तिचा पूर्ण मूडच निघून गेला आणि अशा मूडमध्ये ते शूटिंग कंटिन्यू करू शकणार नव्हतीच. मग तिने घरी जायचे ठरवले. तिने मेकअप रिमूव्ह केला, कपडे चेंज करून ती बाहेर आली. काय मग वीणा, कसं वाटलं सरप्राईज? शनाया तिरकस हसत बोलली. त्यावर वीणा काही बोलणारच की तिचा मोबाईल रिंग झाला. कॉल रिसीव्ह करत ती सेटच्या बाहेर पडली. हॅलो मॅम, मी वीणा. काही वेळाआधी तुमचा कॉल आला होता. वीणा हॉस्पिटल रिसेप्शनवर बोलली. ओ, डॉक्टर रहेजाशी भेटा, पुढची माहिती ते तुम्हाला देतील, रिसेप्शनिस्ट बोलली. तसे वीणा डॉक्टर रहेजाला भेटायला गेली. गुड इव्हनिंग डॉक्टर. वीणाने डॉक्टरला ग्रीट करत त्यांच्या पुढ्यात बसली. गुड इव्हनिंग मिस वीणा. मागे तुम्ही बोन मॅरोसाठी सॅम्पल दिले होते, त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचे होते. तर मिस वीणा, तुमचे बोन मॅरो मिस्टर पियुष नाईकच्या बोन मॅरोशी मॅच झाले. तुम्ही तुमची बोन मॅरो डोनेट करू शकता. डॉक्टर हसत तिच्या समोर तिचे ब्लड रिपोर्ट ठेवत बोलले. दॅट्स ग्रेट. वीणाला खूपच आनंद झाला. तिच्यामुळे पियुषला जीवनदान मिळणार होते. डॉक्टरांनी लगेच तिला ॲडमिट करवले. काही तासाची प्रोसिजर होती. नर्सने तिचे ब्लड काढून घेतले. त्यातून बोन मॅरो वेगळे करून तिचे नॉर्मल ब्लड परत तिच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. एकदाची सगळी प्रोसिजर झाली. वीणाला थोडा वेळ आराम करायला सांगितले. ते डोळे मिटून बेडवर पडून होती. डोळ्यापुढे पियुष मानसीचा चेहरा तरळून गेला. तसे नकळत हसू फुलले तिच्या ओठावर. कसलीशी हलकी चाहूल जाणवली. तसे तिने डोळे किलकिले करत उघडले तर हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघणारा विद्युत तिच्या नजरेस पडला आणि ती घाबरली. ती घाईने उठून बसणारच की विद्युतने तिला अडवले. सर, तुम्ही इथे? वीणा घाबरून त्याच्याकडे बघू लागली. डोंट कॉल मी सर. विद्युत बोल, ज्वाला बोल, तुला जे बोलायचं ते बोल, पण यानंतर तुझ्या तोंडून मला सर ऐकायचं नाही. विद्युत तिच्याकडे रोखून बघू लागला. तुम्ही मला रागवत आहात? वीणा पप्पी फेस करून त्याच्याकडे बघू लागली. अजून तरी रागावलो नाही, पण हे काय आहे हा? काही सांगण्याची पद्धत आहे की नाही विनू? अशी सहज इकडे निघून आलीस आणि मी वेड्यासारखं तुला कॉल करत आहे तर साधे कॉलही रिसीव्ह केले नाहीस. मी मूर्ख दिसतो का तुला? आता मात्र विद्युत चिडून बोला. तो केव्हाचा तिच्या फ्लॅटमध्ये बसून होता. सेटवर चौकशी केली तर ती केव्हाच निघून गेल्याचे त्याला कळले. तिला कॉल लावले तर तिने रिसीव्ह केले नाही. ते संकटात तर सापडले नसेल ना, समजून खूप घाबरला तो. तिच्या काळजीने अगदी सैरवैर झाला. तिचा नंबर ट्रॅक केले तर कळलं ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो लगेच इकडे यायला निघाला. एवढ्या वेळात किती नको ते विचार येऊन गेले असतील त्याच्या डोक्यात. विद्युतची खूप चिडचिड होऊ लागली तर वीणा एक डोळा उघडून तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. यार, किती हँडसम दिसतात हे, आणि रागवल्या तर अगदीच भारी. यांचा गोरा चेहरा, हे समुद्रासारखे निळे गहिरे डोळे आणि हे लाल ओठ. असं वाटते विना मनातच पुढे काही बोलणारच की स्वतःच्याच विचारावर ओशाळली ती. तरीही तिची नजर राहून राहून त्याच्याकडेच जात होती. त्याचे ते फॉरेनर सारखे सोनेरी केस, त्याची पर्सनॅलिटी. वीणा आज त्याच्याकडे बघण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हती. त्याची काळजी, त्याचे प्रेम तर तिने आजवर अनुभवलेच होते. त्यात तिचे सत्य माहीत झाले तेव्हापासून तर तिच्याविषयी तो जास्तच पजेसिव्ह झाला होता आणि तिने स्वतःवर लादलेली सगळी बंधने तोडली होती. तिलाही त्याच्या प्रेमात वाहवत जायचे होते, पण तरीही दोघे स्वतःला कुठल्याशा जाणीवीने अडवत होते. वीणाने एका हाताने त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला जवळ ओढले आणि तो शॉक होत तिला बघू लागला. एकटक त्याच्या डोळ्यात बघत तिने हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि तो शॉक, तिचा पहिला वहिला नाजूकसा स्पर्श. वीणाने लाजून नजर झुकवली. विद्युत एकटक तिला बघत होता. हे काय होते? विद्युत तिच्यावर झुकत बोलला. कुठे काय? काहीच तर नाही. वीणा घाबरून इकडे तिकडे बघू लागली. विद्युत तिच्या शेजारी बसला. अच्छा बच्चू, माझ्याशी पंगा?
तू विनाकारण झोपलेल्या माणसाला जागे केलेस क्युटी पाय. मग त्याची शिक्षा तर तुला भेटायलाच हवी. तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहऱ्यावर उचलत तिच्या डोळ्यात आरपार बघत तो बोलला, डोळ्यात खट्टाळ भाव. तुम्ही प्रॉमिस केले सर, माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही काही करणार नाही. विना घाबरून त्याच्या डोळ्यात बघू लागली. तुझी इच्छा आहे म्हणूनच माझ्यावर हक्क दाखवलेस ना. विद्युत हळूवार तिच्यावर झोकू लागला. त्याचे उष्ण श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. बेचैन तिने डोळे गच्च मिटून घेतले. एक हात त्याच्या शर्टवर घट्ट झाले तर दुसरे बेडवर. चेहऱ्यावर काहीसे अस्वस्थ भाव. विद्युतने हळूच तिच्या ओठाच्या खाली ओठ टेकवले. तशी वाऱ्याच्या वेगाने विना त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या स्पर्शाने तिच्या सर्वांगात जणू वीज दौडून गेली होती. तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझे लाजरे हसू, सगळं तुझ्या मनातील भाव सांगतात क्युटी पाय. ओठावर नकार पण मनात होकार आहे. मलाही खूप घाई झाली तुला आपलेसे बनवण्याची, तुझ्यावर प्रेम करण्याची, तुझ्यावर अधिकार दाखवण्याची. बस झाले हा दुरावा. तुझी शूटिंग पूर्ण झाली की आपण लग्न करून घेऊ. विद्युत तिच्या भोवती हाताचा वेडखा घालून बोलला. विनाने हसतच होकार भरले. त्याचा राग घालवायला विना मात्र यशस्वी झाली होती. मग घरी जायचे? विद्युतने विचारले. तिने होकारात मान हलवली. त्याने बाहेर उभ्या असिस्टंटला कॉल करून डॉक्टरांशी बोलायला पाठवले. विना एकटक त्याला बघत होती. किती दिवस तुमची भीती कवटाळून बसणार आहात? माझ्याशी जसे बोलता तसे हळूहळू इतरांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. बिचारा त्या असिस्टंटलाही विनाकारण त्रास. विना बोलली, मी प्रयत्न करेन, पण सध्या जसा आहे त्यात खुश आहे मी. विद्युत काहीसा हसून बोलला. मग भविष्यात कधी गरज पडली तरी असिस्टंटला पुढे करणार का? विना वैतागून बोलली. नो बेबी, तोपर्यंत मी सगळं शिकून घेईन. आफ्टर ऑल आपली फॅमिली असणार आहे, मग पुढाकार तर मलाच घ्यावं लागेल ना. विद्युत डोळे मिचकावून बोलला. त्याच्या बोलण्याचा रोख विनाला कळले तसे तिचे गाल आरक्त झाले. काही वेळाने दोघे घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी विना शूटिंगसाठी आवरत होती, पण आज खूप अस्वस्थ वाटत होते तिला. अचानक तिच्या रोलमध्ये चेंजेस करण्यात आले. पहिले विनाचा एकच उद्देश होता, तिच्या फॅमिलीवर झालेल्या अन्यायाचा बदला केवलकडून घेणे. त्यासाठी फक्त ती साम दाम दंड भेद प्रकाराचा वापर करणार होती. फिल्मच्या शेवटी विना केवल त्यागीला त्याच्या कृत्याची शिक्षा देते, त्याला जिवाणीशी मारून. पण आता स्टोरी प्लॉट चेंज करण्यात आले होते. केवलला एक छोटा भाऊ असतो आणि त्याची नव्याने एंट्री दाखवलेली आहे, जो आधीपासूनच विनावर प्रेम करत असतो. मोलकरींच्या वेशात असलेल्या तिला तो ओळखतो आणि तोच विनाच्या हातून कोणाचे खून होऊ देत नाही. तसेही केवल त्यागी नाही तर त्याचा बाबा तिचा गुन्हेगार असतात आणि ते या जगात नसतात, अशी स्टोरी लाईन चेंज केली असते. पण विनासाठी हा प्रॉब्लेम नव्हताच, तर त्यांच्यासोबत प्रेमळ संवाद, किसिंग सीन सोबतच बेड सीनही ॲड करण्यात आले होते. आणि त्या सीन विनाला करायचे होते. एकतर केवलच्या छोट्या भावाचा रोल कोण निभावणार हेही तिला माहीत नसते. त्यात अनोळखी व्यक्तीसोबत असे सीन. तसेही फिल्ममध्ये दाखवलेले सगळं खोटं असतात, पण तिला तरी असे सीन कोणासोबत करायचे नव्हते. पण डायरेक्टर राकेश आणि टीमने तिचे काहीही ऐकून घेतले नाही. ती हताश सुस्कारा सोडून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचली. नाराजीतच ती आवरायला निघून गेली. शनाया मॅम, नवीन हिरो कोण आहे, काही कळलं का? शनायाची मॅनेजरने जरा कुतूहलाने विचारले. साहजिकच, असे बेड सीन तर फेमस ॲक्टर करणार नाहीच. असेल कोणीतरी नवीन मुलगा, देव जाणे दिसायला आणि नियतीने कसा आहे. पण विना असे रोल निभावणार म्हणजे तिचे मागच्या फिल्मचा लोकांवरचा जो इम्पॅक्ट आहे तो निघून जाईल. मॅडमची साफसुथरी इमेज जाऊन बोल्ड हिरोईन म्हणून तिला सगळे बघतील. शनाया हसत बोलली. पण मॅनेजर मात्र यावर चिंतेत पडले. तुला काय झाले तोंड पाळायला? शनायाने भुवई उडवत विचारले. मॅम, पण या सगळ्याने तर मिस विना अधिक फेमस होईल.
एकतर तिचा निगेटिव्ह रोल असूनही ती खूप महत्त्वाची आहे या मूवीसाठी. आपण असे म्हणू शकतो वीणा आहे तर ही मूवी आहे, आणि त्यात जर हे रोमॅन्टिक सीन वगैरे किंवा त्यांची लव्ह स्टोरी त्या मूवीमध्ये ॲड झाली तर मला भीती वाटते बेस्ट ॲक्टर म्हणून तीच वर येईल किंवा लीड रोल म्हणून तिला सगळे बघतील. मॅनेजर टेन्शनमध्ये बोलली तसे एवढ्या वेळची हसत असलेली शनायाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडाला. असे नाही की तिने कधी रोमॅन्टिक सीन दिले नव्हते. तिने आजवर बऱ्याच मूवी केलेल्या, पण एकाही मूवीमध्ये त्यात अर्ध्या मिनिटाच्या वर रोमॅन्टिक सीन नसायचे, आणि तेही लिमिटमध्ये. पण आता वीणासाठी स्पेशल लव्ह स्टोरी आणि काही स्पेशल रोमॅन्टिक सीन ॲड झाले होते, जे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार होते. कदाचित मेन लीड हिरो हिरोईनपेक्षा सेकंड लीड हिरो हिरोईन यात उभारून येण्याची शक्यता होती. वीणा तिची आवरून बाहेर आली. तिची नजर चौफेर तिच्या हिरोला शोधत होती. कोण असेल तो? फेमस ॲक्टर असेल का? त्याचा स्वभाव तर चांगला असेल ना? मी ऐकले काही हिरो स्वतः किसिंग सीन्स शूट करतात कुठल्याही एडिटिंगशिवाय. हाही तसाच असेल का? म्हणजे मला नाही, असे कसे मी कोणाला स्वतःला स्पर्श करू देऊ शकते? आता मी फक्त विद्युतची आहे. मला कोणाचा स्पर्श झाला तर फक्त त्यांचा असेल. मी हे सीन करायला नकार देते. रोल डबलचा वापर करायला लावेन. वीणा अस्वस्थ होत स्वतःशीच बडबड करत होती. मनात रोल डबलचा विचार येताच ते थोडीशी शांत झाली. तेव्हाच एक कॅब सेटवर थांबली. त्यातून एक अतिशय हँडसम मुलगा उतरला. जवळपास वीणाच्याच वयाचा दिसत होता. ब्लॅक जीन्स, व्हाईट टी शर्ट, त्यावर डेनिम जॉकेट, डोळ्यावर गॉगल, पायात स्पोर्ट शू. तो डायरेक्टरच्या दिशेने जाताना दिसला. त्याची चालण्याची लकब काही औरच. एक बॉसी पण झळकत होते. वीणाच नाही तर सेटवर सगळेच उपस्थित स्त्रिया त्या तरुणाकडे बघत होत्या. हा तोच तर नाही ना? त्याला बघून वीणा अधिकच अस्वस्थ झाली. तो डायरेक्टर राकेशसोबत बोलत तिच्याच दिशेने येताना दिसला. मिस वीणा, हे आहेत तुमचे को स्टार, मूवीमधील तुमचे पार्टनर मिस्टर वरुण पेंडसे. आणि वरुण या आहेत वीणा मराठे. तुम्ही एकमेकांशी ओळख वाढवा, म्हणजे शूटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बोलून डायरेक्टर राकेश तिथून निघून गेले. वरून एकटक वीणाला बघत होता, तर वीणा मात्र नजर चोरून इकडे तिकडे बघत होती. उगाच मनात भीती दाटून आली. हाय, माय सेल्फ वरुण, अमेरिका रिटर्न. मूळचा मुंबईचाच. तुम्हाला बघून ॲक्टिंग करण्याची इच्छा झाली आणि आलो माझी नशीब चमकवायला. वरुणने हसतच त्याचे छोटेसे इंट्रो दिले. पण वीणाला बघून त्याला ॲक्टिंग करण्याची इच्छा झाली यावर मात्र वीणा गोंधळली. तिचे भाव बघून तो घालातच हसला. वीणाने त्याच्या हातात हात दिले. आपल्यात स्पेशल बॉन्डिंग दिसायला हवी, त्यासाठी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आपली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करेल. मग तू तयार आहेस ना? वरून एकटक वीणाला बघू लागला. वीणा बावरून इकडे तिकडे बघू लागली. रिलॅक्स मिस वीणा, मी खरोखरच तुला किस करणार नाही आहे, पण तुझी इच्छा असेल तर आय डोंट माइंड. तिची बेचैनी समजून घेत वरून बोलला. पण त्याच्या डोळ्यात मिश्किल भाव वीणापासून लपले नाही. वीणा आश्चर्याने त्याला बघू लागली, तर तो हसत दिला क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.